नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही मुंबई तकमध्ये तुमच्या समोर महाराष्ट्रात घडणाऱ्या किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अशा अनेक बातम्या घेऊन येत असतो. त्याबद्दल चर्चाही करतो आणि त्या बातम्या वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचा ॲनालिसिस सुद्धा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण दिवसभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या बातम्यांपैकी 3 बातम्या घेऊन मी रोज तुमच्या समोर येणार आहे. आजचा महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. आणि हे हिवाळी अधिवेशन अशा करता खास आहे की बऱ्याच दिवसानंतर एक पूर्ण अधिवेशन महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेलं आहे. आणि तेही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार म्हणजे शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलेलं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ज्या मुद्द्यावरनं गदारोळ व्हायला हवा होता तोच झाला. अर्थात सध्या बाचाबाची आपण म्हणू शकतो. मी बोलणार आहे तुमच्याशी सीमा प्रश्नावरनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जे आंदोलन करायचा प्रयत्न केला आणि त्याचे रिपरकेशन्स हे विधानसभेत झाले. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय बाचाबाची झाली ते मी तुमच्या समोर मांडणार आणि त्याचे अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. दुसरी महत्त्वाची बातमी असणार आहे ती उद्धव ठाकरेंबद्दल. मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यावर टीकाही झाली की त्या मोर्चाला गर्दी नव्हती, पण त्यानिमित्ताने महाविकास आघाडी एकत्र आहे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरायला तयार आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. आणि आता उद्धव ठाकरे हे या अधिवेशनात सामील होण्यासाठी उद्या नागपूरला त्या अधिवेशनात जाणार आहेत. ते नागपूरला आधीच पोहोचलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यापूर्वी शिवसेनेच्या नागपूरमधल्या विधानसभेतल्या कार्यालयाचं काय झालं हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि शेवटची बातमी ही नागपूरशी रिलेटेडच आहे, कारण नागपूरच्याच काटोलमधले आमदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अजूनही जेलमध्ये आहेत. पण त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये गेलेल्या सीबीआयचं काय झालं आणि सीबीआय काय करण्याचा प्रयत्न करते ही गोष्ट सुद्धा मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर सुरुवात करूया आपण. महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस होता. हिवाळी अधिवेशनाचा नागपूरमध्ये अधिवेशन होत होतं आणि त्याच वेळेस नागपूरपासून जवळपास 800 किलोमीटर दूर कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमेवरती म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे एक आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या इतर जे काही कोल्हापूरमधले आता नेते आहेत त्यांचा एक आंदोलनाची त्यांनी घोषणा केली होती की ते सगळेजण कर्नाटकची सीमा ओलांडून कर्नाटकमध्ये निषेध मोर्चा घेऊन जाणार होते. इथपर्यंत ठीक होतं. पण महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. महाराष्ट्राच्या सीमेच्या पलीकडे सुद्धा कर्नाटक पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. महाराष्ट्र पोलिसांनी काही या मोर्चाला थांबवलं नाही, पण ज्या क्षणी ते कर्नाटकमध्ये गेले त्या क्षणी कर्नाटक पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि त्या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि कर्नाटक पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली. कर्नाटकमध्ये सुद्धा यावेळेस बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन होतंय कर्नाटक विधानसभेचं. तुम्हाला आठवत असेल काहीच दिवसांपूर्वी भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये एक समझोता झाला. त्या समझोत्यानुसार जे अमित शाह यांनीच सांगितलेलं आहे की दोन्ही राज्यांकडनं एकमेकांच्या प्रदेशांवरती कुठल्याही पद्धतीने दावा सांगण्यात येणार नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे. आणि त्याचबरोबर कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेईल, त्या पद्धतीने काम करेल. कायदा सुव्यवस्था त्यांच्या राज्यात सांभाळण्याचं काम हे त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना करावं लागेल. आणि त्याचबरोबर एक समिती वगैरे बनणार होती. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये आजच महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सुद्धा एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता, एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यालाही कर्नाटक पोलिसांनी परवानगी दिली नाही. पण हे होत असताना महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केला. त्यांनी त्या मोर्चाला का अडवलं, त्यांना उत्तर का दिलं जात नाही हा प्रश्न उपस्थित केला. आणि त्याच वेळेस शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आता म्हणायला पाहिजे, त्या बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकमध्ये जाण्यासाठी जी परवानगी मागितली होती ती कर्नाटक सरकारने नाकारली. या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केला. जेव्हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उठले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने अजित पवार यांना उत्तर दिलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही याचं राजकारण करणं बंद करा. पण हे करत असताना त्यांनी सतत एका गोष्टीचा उल्लेख केला की या गोष्टीमध्ये अमित शाह यांनी स्वतःच स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या पलीकडे याबद्दल कोणी स्टेटमेंट द्यायची गरज नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाचं की बसवराज बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याकडनं जी ट्वीट्स होती ती ट्वीट्स ही फेक ट्वीट्स होती आणि ती ट्वीट्स कुठल्या पक्षाकडनं केली जात होती, कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत हे मी सांगू का सगळ्यांसमोर?
अशी सतत धमकी ही एकनाथ शिंदे त्याच्यामध्ये देत होते। अर्थात त्याच्यानंतर वातावरण निवळलं, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या बाबतीत पुढची चर्चा होऊ नये या पद्धतीने सगळ्यांना गप्प केलं, पण तरी सुद्धा विरोधक हा मुद्दा सोडायला तयार नाहीये। त्याचं कारण असं आहे की नक्की ते ट्विट्स कोणी केली आहेत, कारण बसवराज बोम्मई म्हणतायत की ती ट्विट्स फेक होती, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मुंबई तक वरती बातमी बघितली असेल की बसवराज बोम्मई यांनी स्पष्टपणे त्याच्याबद्दल सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ह्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतायत, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये बेळगाव, निप्पाणी आणि कारवार हा कर्नाटकचाच हिस्सा राहील, इतर कोणी तो हिस्सा घेऊ शकणार नाही। या संदर्भामध्ये कोणी गृहमंत्र्यांकडे गेलं तरी सुद्धा परिस्थिती बदलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली होती। तर नक्की ही ट्विट्स कोणी केली होती या संदर्भात कुठलीही क्लॅरिटी अजून तरी देण्यात आलेली नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी जी धमकी दिली त्याच्यानंतर विरोधकांचा आवाज कुठेतरी शांत झालेला का दिसतोय याचं उत्तर अजूनपर्यंत मिळू शकले नाही। अर्थात जयंत पाटील यांनी या संदर्भामध्ये भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय, अशोक चव्हाण यांनी सुद्धा भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी सुद्धा या अधिवेशनामध्ये हा मुद्दा परत निघू शकतो ही गोष्ट स्पष्ट दिसतेय। बॉर्डरचा मुद्दा किंवा कर्नाटक महाराष्ट्र सीमेचा मुद्दा हा काही इतक्यात शमेल असं काही वाटत नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याचा मी उल्लेख केला ती उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला गेलेले आहेत। याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं खरं तर काहीच नाही असं तुम्ही म्हणू शकता, कारण शेवटी ते विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांना अधिवेशनात जाणं आवश्यक आहे। या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी, तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस राज्यपालांनी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही विधानसभेमध्ये आपलं बहुमत सिद्ध करा, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा तर राजीनामा दिलाच होता, पण त्याचबरोबर विधान परिषदेची आमदारकी सुद्धा मी सोडतोय अशी भूमिका त्यांनी घेतली होती। असं दिसतंय की कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलंय की त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ह्याच्यामुळे एक कायदेशीर पेच प्रसंग त्यांच्या पक्षासमोर उभा राहिला, आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षावरती किंवा शिवसेनेवरती हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटानेच दावा टाकलेला हा त्याच्यामुळेच दिसतोय। सुप्रीम कोर्टामध्ये जे हिअरिंग चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा हाच मुद्दा सतत उपस्थित केला जातोय की राज्यपालांनी त्या बाबतीत काय करायला हवं होतं जर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच राजीनामा दिला होता। त्यामुळे कमीत कमी आता मात्र उद्धव ठाकरे कुठल्याही पद्धतीने या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला तयार नाहीयेत की विधान परिषदेमध्ये ते आमदार आहेत त्याच्यामुळे त्या कामकाजात सहभागी होणं हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे, ही गोष्ट ते सतत अधोरेखित करायचा प्रयत्न करतात। पण ते होत असताना आता शिवसेनेसाठी कार्यालय राहिलेलं नाहीये, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटासाठी। याचं कारण असं आहे, नागपूरच्या विधानसभेमध्ये जे शिवसेनेचं विधिमंडळ पक्षाचं कार्यालय होतं त्या कार्यालयावरती आता एकनाथ शिंदेंच्या गटांचं प्रभुत्व असणार आहे। एकनाथ शिंदेंच्या गटाने आज सकाळीच त्या ठिकाणी बैठक घेतली, एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। त्यांच्या आमदारांच्या बैठकीनंतर सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की विधानसभेच्या दृष्टीने शिवसेना हा एकच पक्ष आहे, त्यामुळे त्याच ठिकाणी त्या दोन्ही गटांनी वेगवेगळं बसावं। पण आज सकाळी ज्या वेळेस सुनील प्रभू जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रतोद आहेत आणि अजय चौधरी जेव्हा तिकडे गेले त्यावेळेस मात्र त्यांना सांगण्यात आलं की तुमच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे वेगळ्या ठिकाणी आता शिवसेनेचा हा गट बसेल। कधी काँग्रेसच्या कार्यालयात सुद्धा त्यांना बसावं लागू शकतं, पण शिवसेनेचं जे ओरिजिनल कार्यालय होतं ते मात्र आता एकनाथ शिंदेंच्या ताब्यात गेलंय। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्या कार्यालयावरती जो फलक लागलेला आहे त्यावरती त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय अशा पद्धतीचा बोर्ड त्याच्यावरती लिहिलेला आहे। या उलट विधानसभा सेक्रेटरीएटकडनं किंवा सचिवालयाकडनं सांगण्यात येत आहे की त्यांच्या दृष्टीने शिवसेनेचे गटप्रमुख, म्हणजे त्यांच्या कागदोपत्री शिवसेनेचे गटप्रमुख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, पण एकनाथ शिंदे मात्र स्वतःच्या कार्यालयावरती बाळासाहेबांची शिवसेना लिहित आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मात्र फक्त शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय असंच नाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थात या बाबतीतला निर्णय हा इलेक्शन कमिशन समोर सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात सुद्धा होणार आहे, ज्याची सुनावणी ही जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। पण त्यापूर्वी विधानसभेच्या प्रांगणामध्ये हे दोन्ही गट आता वेगवेगळे बसतील, दोघांनीही वेगवेगळी नावं घेतलेली आहेत। अर्थात विधानसभा सेक्रेटरीएट मात्र अजूनही सांगते की त्यांच्या दृष्टीने शिवसेना विधिमंडळ पक्ष हा एकच पक्ष आहे, त्यांच्या दृष्टीने कुठली फूट नाहीये, पण ही फूट आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आपल्याला दिसते। आणि आता शेवटची बातमी ती अनिल देशमुखांच्या बाबतीत आहे। तुम्हाला आठवत असेल की गेल्या आठवड्यात सोमवारी अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयाने बेल दिला। तो बेल देताना त्यांच्या विरुद्ध सीबीआयचं जे इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे त्याच्यामधले काही लूपहोल्स त्यांनी लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या ऑर्डरमध्ये ते होते, त्याच्याबद्दल आम्ही
बातम्या केलेल्या आहेत, आजचा मुद्दा सुद्धा आम्ही केलेला आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सीबीआयने 10 दिवसांचा अवधी मागून घेतला होता सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी. आणि त्या 10 दिवसापर्यंत अनिल देशमुख यांना कोठडीत राहणं भाग होतं. जोपर्यंत सुप्रीम कोर्टामधनं काही निर्णय येत नाही, त्या 10 दिवसात जर निर्णय सीबीआय घेऊन येऊ शकलं तर मात्र अनिल देशमुख, म्हणजे जर सीबीआयने असा निर्णय आणला की हायकोर्टाचा निर्णय चुकीचा होता किंवा त्याच्यावरती जरी स्टे आणला तरी सुद्धा अनिल देशमुखांना आर्थरोड तुरुंगातनं बाहेर येता येणार नाही, त्यांना बेल मिळू शकणार नाही. पण जर सीबीआयला 10 दिवसामध्ये ते यश नाही मिळू शकलं तर मात्र बुधवारी ती 10 दिवसाची मुदत संपते, अनिल देशमुख बाहेर येऊ शकतात. अर्थात सीबीआयने सुद्धा शनिवारी या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपलं ॲप्लिकेशन केलेलं आहे. पण आता गंमत अशी झाली आहे की सुप्रीम कोर्टाला आता हिवाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. नॉर्मली सुट्ट्यांच्या काळामध्ये एक वेकेशन बेंच हे सुप्रीम कोर्टामध्ये बसलेलं असतं. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस महाराष्ट्राचा राजकीय क्रायसिस सुरू होता त्यावेळेस सुद्धा त्या वेकेशन बेंचकडेच शिंदे गटाचे आमदार गेलेले होते. याही वेळेस तीच परिस्थिती आहे, पण यावेळेस वेकेशन बेंच बसलेलं नाही आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली सीबीआयची जी काय पिटिशन आहे त्यांना जानेवारीतली डेट देण्यात आली. आता जर जानेवारीत हिअरिंग होणार असेल तर ह्याचा अर्थ असा की सीबीआय सुप्रीम कोर्टातनं हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात स्टे आणू शकणार नाही 10 दिवसामध्ये. आणि अनिल देशमुख बुधवारी त्यांची 10 दिवसाची मुदत संपल्यानंतर गुरुवारी जेलमधनं बाहेर येतील आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस म्हणताय त्या पद्धतीने याच हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. अर्थात सीबीआयकडनं प्रयत्न सुरू आहेत की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अर्जंट हिअरिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लवकरात लवकर तात्काळ या बाबतीत काही सुनावणी होईल का याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांच्याकडे वेळ कमी आहे. आज, उद्या किंवा परवा, आजचा दिवस तर संपला, पण मंगळवार किंवा बुधवारी या संदर्भामध्ये ते अर्जंट हिअरिंग नाही घेऊ शकले तर मात्र अनिल देशमुख हे गुरुवारी जेलच्या बाहेर आलेले आपल्याला दिसतील आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. तर आजच्या महाराष्ट्रामध्ये सध्या या 3 बातम्या आहेत. उद्या पुन्हा नवीन 3 बातम्या घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. बघत राहा मुंबई तक.